धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त प्रशिक सामाजिक संस्थेच्या वतीने लेझिम सरावास मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला। बुधवार पेठेतील RS चौक इथं लोकनेते राजाभाऊ सरबदे यांच्या हस्ते प्रशिक सामाजिक संस्थेच्या वतीनं लेझिम ताफा सराव उद्घाटन सोहळा जल्लोषात पार पडला। सुरुवातीस भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं पूजन करून सामुदायिक बुद्धवंदना घेण्यात येऊन उद्घाटन सोहळ्यास सुरुवात करण्यात आली। याप्रसंगी लोकनेते राजाभाऊ सरबदे यांना मानाचा फेटा बांधून संस्थेच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला। तसंच सर्व प्रमुख मान्यवरांचा पंचशील उपकरण घालून सत्कार करण्यात आला। सर्व प्रमुख मान्यवरांनी संस्थेच्या लेझिम खेळाडूंनी लेझिमचा बहारदार खेळ यावेळी सादर केला। यावेळी सुप्रसिद्ध सिटी लाईटची आकर्षक लाइटिंग, स्क्रीन, तुषार साऊंड सिस्टीम, कॉल फायर, विविध रंग तसंच पेपर शॉट फटाके यांची आतषबाजी संस्थेच्या वतीनं करण्यात आली। गेल्या अनेक वर्षापासून प्रशिक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गौतम बुद्धांच्या जीवनावरील देखावे सादर करत प्रबोधन करण्यात येत असल्याचं संस्थेच्या वतीनं सांगण्यात आलं। यंदाच्या वर्षीही बुद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करणारा देखावा संस्थेच्या वतीनं सादर करण्यात येणार असून गौतम बुद्धांचे मार्ग साकारण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती देण्यात आली। लेझिम सरावासाठी 500 ते 600 तरुण एकत्रित येत असून धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सांगता मिरवणुकीमध्ये 1500 युवक लेझिम खेळत आनंदोत्सव साजरा करतील अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुशील सरबदे यांनी दिली। यावेळी प्रमुख सल्लागार सागर बाबरे, प्रबुद्ध कुमार दोड्यानूर, शिवम सोनकांबळे, उत्सवाध्यक्ष श्रीशैल सोनू इंगळे, अनिकेत जगताप, अजय मैंदर्गीकर, जुबेर शेख तसंच पदाधिकारी खेळाडू यांची उपस्थिती होती।